तुटलेली नाती जोडावी आणि जोडलेली नाती अतिशय घट्ट व्हावी हे सांगणारा सण म्हणजेच रक्षाबंधन। या दिवशी भाऊ आपल्या बहिणीची जबाबदारी घेतो की जेणेकरून ती बाहेर निर्भयपणे फिरू शकते। चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ। तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत। रक्षाबंधन, राखी पौर्णिमा, बहीण आणि भाऊ यांच्या नात्यातला अतूट असा दिवस। बऱ्याच काही ठिकाणी रक्षाबंधन ही 5 दिवस साजरी केली जाते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण रक्षाबंधन कधी साजरी करावी आणि ती कशी करावी या संदर्भातली सविस्तर माहिती बघणार आहोत। आता नेमकी भद्रा काळ आहे का, तो पाळावा का, या संदर्भातली सुद्धा माहिती बघणार आहोत। व्हिडिओ सगळा बघा। सगळ्यात आधी तर 2025 ला भद्रा काळ नाही आहे। दरवर्षी असं म्हटलं जातं की रक्षाबंधनला भद्राचं सावट येतं। म्हणजेच काय की भद्रा काळ येतो, मतलब भद्राचा काळ असल्यामुळे आपण बहीण म्हणजे भाऊ बहिणीला किंवा बहीण भावाला राखी बांधत नाही, कारण तो एक चांगला काळ मानत नाही किंवा कुठले धार्मिक विधी यावेळेस आपण करू शकत नाही। पण मुळात तर 2025 ला भद्रा काळ नाही आहे, म्हणून आपण कधी पण दिवसभरात साजरी करू शकतो रक्षाबंधन। पण राहू काळ मात्र आहे बरं का। आता तुम्हाला मी सांगते, शुक्रवारी म्हणजे 8 ऑगस्ट 2025 ला दुपारी 2:13 पौर्णिमा लागणार आहे। शुक्रवारी पौर्णिमा लागणार आहे 2:13 आणि शनिवारी 1:25 सकाळी संपणार आहे। आता हिंदू धर्मामध्ये उदय तिथीला आपण सण साजरे करत असतो, म्हणून 1:30 वाजता आपलं म्हणजे 1:30 वाजेचा काळ हा पौर्णिमेचा काळ असणार आहे आणि ती संपणार आहे। म्हणून शनिवारी आपल्याला रक्षाबंधन साजरे करायचं आहे। आता शनिवारी रक्षाबंधन असल्यामुळे बऱ्याच काही अशा कमेंट्स येतील की ताई शुक्रवारी संध्याकाळीच रक्षाबंधन साजरी केली तर पौर्णिमेच्या कालावधीमध्ये। बघा, जर तुम्हाला काही अडचणी असेल तर तुम्ही नक्कीच शुक्रवारी तुम्ही संध्याकाळी 2:13 नंतर तुम्ही रक्षाबंधन साजरी करू शकता। नाही तर तुम्ही शनिवारी राहू काळ सोडून तुम्ही दिवसभरात रक्षाबंधन साजरी करू शकता। आता काय होतं ना, आपण असतो गावाला, म्हणजे आपण एक तर गावाला जायची लगबग असते आणि कधी कधी असं होतं की संध्याकाळ होऊन जाते, मग आपण निवांत रक्षाबंधन साजरी करत असतो। बघा, तुम्ही शनिवारी दिवसभरात कधीही रक्षाबंधन साजरी करू शकता। पण जो राहू काळ आहे, आपल्याला माहिती आहे की राहू काळामध्ये ना कुठले धार्मिक कार्य केले जात नाही अगदी। पण हो, या राहू काळामध्ये तुम्ही नक्कीच खूप जास्त सेवा करू शकता। मग ती दुर्गा सप्तशती असेल, नवनाथ पारायण असेल किंवा स्वामी चरित्र सारामृत असेल, या सेवा करू शकतो। पण धार्मिक कार्य तुम्ही करू शकत नाही। मग आता हा राहू काळ शनिवारी कधी आहे तर बघा, रोज 24 तासांमध्ये 1.5 तास हा राहू काळ असतो। आता यंदा शनिवारी रक्षाबंधन आल्यामुळे सकाळी 9 ते 10:30 वाजेपर्यंत राहू काळ आहे। थोडक्यात काय, 9 ते 10:30 मध्ये तुम्हाला राखी बांधायची नाही आहे। अगदी तुम्ही दिवसभरात 10:30 नंतर तुम्ही दिवसभरात कधीही राखी बांधू शकता। आता बऱ्याच वेळा असं म्हटलं जातं की रात्री राखी बांधू नये किंवा सूर्यास्तानंतर राखी बांधू नये। पण बघा, इथं आपण माहेरी जातो किंवा भाऊ कामाला असतो, तो येतोच बिचारा 8-8:30 वाजता, त्याच्यानंतर तुम्ही बांधू शकता। शेवटी मनात श्रद्धा असणं महत्वाचं आहे, कारण आपण जे काही कार्य करत आहोत किंवा जे काही सण साजरे करत आहोत त्याच्या मागची आपली भावना खूप चांगली आहे की माझ्या भावाचं कल्याण व्हावं, माझ्या भावाचा सुखाचा संसार व्हावा, त्याच्या ज्या काही मनोकामना आहेत त्या पूर्ण व्हाव्या। ह्याच कार्यासाठी आपण रक्षाबंधन साजरी करत असतो की भावाला सुद्धा दीर्घायुष्य मिळावं म्हणून मग शक्य असेल तर तुम्ही लवकरात लवकर रक्षाबंधन साजरी करावी। आणि अगदी नाही शक्य होतं तुम्ही 8-8:30-9 ला जरी राखी बांधली तरी हरकत नाही। पण संध्याकाळचं सांगते बरं का, पण सकाळी 9 ते 10:30 मध्ये राखी बांधायची नाही। आता ताई, या राहू काळात देवाला पण राखी बांधायची नाही, तर सगळ्या काळांपेक्षा मोठे हे देव आहे, तर नक्कीच तुम्ही राहू काळात देवांना राखी बांधू शकता, हरकत नाही। पण कारण ते आपण देव कार्य करत आहात ते करू शकता तुम्ही, फक्त भावाला राखी बांधायची नाही आहे। आता आपण बघूया की राखी पौर्णिमेसाठी जे ताट आपण तयार करत असतो ते कसं करायचं, त्या ताटामध्ये काय काय वस्तू असणं महत्वाचं आहे। सर्वप्रथम तुम्हाला एक तबक घ्यायचा आहे, ज्याला आपण ताट म्हणतो। मग तुम्ही तांब्याचं घ्या, पितळी घ्या, चांदीचं घ्या किंवा अगदी स्टीलचं ताट घेतलं तरी हरकत नाही। त्याच्यानंतर येतं ते तुम्हाला एक दिवा घ्यायचा आहे। आता जेव्हा आपण देवाचं औक्षण करत असतो, देवाची आरती करत असतो, तेव्हा आपण तुपाचा दिवा घेतो। आणि आपण जेव्हा मनुष्याची आरती करत असतो किंवा मनुष्याचं औक्षण करत असतो
तर तेव्हा आपल्याला तेलाचा दिवा घ्यायचा आहे. दोन वाती मिळून एक वात बनवावी आणि तेल घ्यायचं. मग तेल तुम्ही कुठलंही घरातलं किंवा तिळीचं तेल घेऊ शकता. जे तुमच्या घरात उपलब्ध आहे ते तुम्हाला तेल घ्यायचं आहे. आता कुंकू तुम्हाला घ्यायचं आहे. बघा, जेव्हा आपण एखाद्या पुरुषाचं औक्षण करत असतो तेव्हा आपण कुंकूचा वापर करतो आणि जेव्हा आपण एखाद्या स्त्रीचं औक्षण करत असतो तेव्हा आपण हळद आणि कुंकू दोघांचा पण वापर करायचा. जर तुम्ही तुमच्या बहिणीचं औक्षण करणार असेल तर तुम्हाला हळद आणि कुंकू दोन्ही पण घ्यायचं आहे. पण जर तुम्ही फक्त भावाचं करणार असेल तर फक्त कुंकू घ्या. आता हे कुंकू कुठलं घ्यायचं आहे बघा. जेव्हा आपण कुंकुमार्चन करतो ना तर ते कुंकूचा वापर आपल्याला करायचा आहे. अगदी तुम्ही माहेरी जरी गेला तरी तुम्ही तुमचं कुंकू गेला तरी चालेल. कारण काय होतं ना, आपली आई कुंकुमार्चन करते नाही करतो, तुम्ही तुमच्या घरातलं कुंकू घेऊन जाऊ शकता भावासाठी. त्याच्यानंतर येतं ते सुपारी आणि जो काही सोन्याची वस्तू आहे. सुपारी का तर सुपारी खूप टणक असते आणि आपल्या भावाचं पण आयुष्य हे सुपारीसारखं टणक व्हावं म्हणून आपण सुपारीचा वापर करत असतो. त्याच्याबरोबर येतं ती सोन्याची कुठली आपण म्हणजे सोन्याची कुठली पण वस्तू. आता सोन्याची वस्तूचाच का वापर करतो, चांदीचा का नाही, तर आपल्या पण भावाचं आयुष्य हे सोन्यासारखं म्हणजे सोन्यासारखं व्हावं म्हणून सुपारीचा वापर केला जातो. त्याच्याबरोबर येते ती राखी. तर राखी बघा, इथे मी देव राखी घेतली आहे. त्याच्याबरोबर जी काही कलावाची राखी आहे ती घेतली आहे. राख्या निवडताना पण ना व्यवस्थित राख्या घ्यावा. कारण जो काही कलावा आहे त्याची राखी बांधायची असते. पण आजकाल खूप जास्त रंगीबिरंगी चित्रविचित्र राख्या आलेल्या असतात आणि लहान मुलांना पण आपण वेगवेगळ्या भिन्न भिन्न प्रकारच्या राख्या घेत असतो. पण त्याचं संरक्षण होईल या पद्धतीची तुम्हाला राखी निवडायची आहे. कारण ते एक प्रकारचं रक्षासूत्र असतं. आता तुम्ही गोडाचा कुठला पण पदार्थ घेऊ शकता. अगदी तुम्ही साखर जरी घेतली किंवा कुठली बर्फी घेतली तरी हरकत नाही. मधोमध अक्षता घ्यायच्या आहे, ज्याला आपण तांदूळ म्हणतो. अक्षता का घ्यायच्या तर लक्षात घ्या, अक्षता हे परिपूर्ण आहे, हे सर्व गुणात्मक युक्त आहे. म्हणून आपल्याला तांदळाचा वापर करायचा आहे अक्षतांचा. जेव्हा आपण देवांवर अक्षता अर्पण करत असतो तेव्हा पांढऱ्या अक्षता अर्पण करत असतो आणि जेव्हा आपण औक्षण करत असतो मग ते वाढदिवसा निमित्त असो किंवा कुठल्याही शुभ कार्यानिमित्त असो, मग ते जे काही तुम्ही तांदूळ घेणार आहात तर ते तुम्ही लाल रंगाचे घ्या किंवा पिवळ्या रंगाचे घ्या. आपण जेव्हा लग्न कार्यात आपण नवरदेव नवरीच्या अंगावर ज्या काही अक्षता अर्पण करत असतो किंवा टाकत असतो तर त्या सुद्धा रंगीबिरंगी असतात, त्या पांढऱ्या नसत्या. या पद्धतीने तुम्हाला ताट तयार करायचं आहे. अक्षता या मधोमध घ्याव्या आणि त्याच्या समोरच आपल्याला दिवा घ्यायचा आहे. कारण अक्षता हे सर्व गुण संपन्न मानलं गेलं आहे. भावाचं औक्षण करताना आपल्याला पाट घ्यायचा आहे. पाटावर भावाला बसवावं आणि आपण त्याच्या अवतीभोवती रांगोळी काढावी. आणि जर तुमची बहीण असेल तर नक्कीच बहिणीचं औक्षण करण्यासाठी तुम्हाला हळद आणि कुंकूचा वापर तुम्हाला करायचा आहे. जेव्हा तुम्ही कुंकू निवडता, मग ते कुंकुमार्चन करण्यासाठी असतो किंवा औक्षण करण्यासाठी असतो, तर हळदीचं कुंकूच निवडावं किंवा जे काही देवाचं कुंकू मिळतं तेच निवडावं. केमिकलयुक्त कुंकवाचा वापर करणं टाळावं की जेणेकरून कुठल्याही प्रकारची हानी होणार नाही. सुरुवातीला एका पाटावर आपल्या भावाला बसवावं. आता माझा भाऊ तर नाही आहे इथे आणि दुसरं माझा मुलगा लहान आहे, तो बसू शकत नाही एवढा वेळ किंवा तो मला ही सगळी जी काही तुम्हाला विधी दाखवायची आहे मला तर तो ते करू देणार नाही, म्हणून मी माझ्या मुलीला बसवलं आहे. लक्षात घ्या, औक्षण करणारी व्यक्ती आणि औक्षण करून घेणारा व्यक्ती हे पूर्व आणि पश्चिम ह्या दोन दिशेलाच असावे. म्हणजेच औक्षण करून घेणारा म्हणजे आता आपला भाऊ असेल समजा, तर त्याचं जर तोंड पूर्वेकडे आलं तर माझं पश्चिमेकडे येईल. ह्या दोन दिशांनीच आपल्याला औक्षण करायचं आहे. तर बघा, आता इथे मी पाट घेतला आहे. पाटावर माझ्या मुलीला मी बसवलं आहे आणि जरी आपला भाऊ असेल तरी त्याच्या डोक्यावर रुमाल असो किंवा टोपी असो आवर्जून असावी. हा एक पहिला नियम असतो. किंवा अगदी मुलगी जरी असली किंवा बहीण जरी असली तिने सुद्धा डोक्यावर आपली ओढणी किंवा पदर घ्यावा. सुरुवातीला कुंकू लावावं. कुंकू लावल्यावर आपण जो काही अक्षता घेतलेल्या आहे त्यांच्या कपाळी लावाव्या आणि थोड्याशा त्यांच्या डोक्यावर टाकाव्या. इथे मी सुपारी आणि जे काही सोन्याची वस्तू आहे ती 3 वेळा आपल्या भावावरनं
अशी ओवाळून जो आपलं काही ताट आहे त्याला स्पर्श करायची, अशी 3 वेळा तुम्हाला करायची. व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल. त्याच्याचबरोबर साखर खाऊ घालायची. आता हे जे ताट आहे हे कृपया खाली ठेवायचं नाही. भावाचं संपूर्ण औक्षण होईपर्यंत हे ताट तुम्हाला खाली ठेवायचं नाही. आता एका भावाला 4 बहिणी जरी असल्या तरीसुद्धा कोणीतरी ते ताट आवर्जून आपल्या हातात घ्यावं आणि मग तिने राखी बांधावी. आता राखी बांधताना जो मंत्र आहे तो मी तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये सांगते. एक मंत्र म्हणायचा असतो आणि त्याच्याचबरोबर ही संपूर्ण राखी बांधेपर्यंत मनात एकच असतं, तुम्ही ज्या काही सकारात्मकता गोष्टी आपल्या भावासाठी हे औक्षण करण्याच्या दरम्यान सोडणार आहे याचा अर्थ ज्या गोष्टी तुम्ही विचार करून सोडून देतो आपण, की माझ्या भावाचं कल्याण होऊ दे, त्याला सुख समृद्धी, त्याच्या संसारातल्या सगळ्या अडचणी दूर होणार आहे, दूर होतील, हीच भावना मनात ठेवायची. माझा भाऊ सुखरूप राहावा, त्याला दीर्घायुष्य मिळावं, ही प्रार्थना आपण करायची हे सगळं औक्षण करताना. आणि औक्षण केल्यावर ताट आपल्याला खाली ठेवायचं नाही आहे. आणि भाऊ असेल, मग तो लहान भाऊ असेल तर त्याने आवर्जून आपल्या बहिणीच्या पाया पडावं. घरातले जे काही वडीलधारी व्यक्ती आहेत त्यांच्या जरूर पाया पडावं. तर ह्या पद्धतीने आपल्याला औक्षण करायचं आहे. आता औक्षण करताना पाटाभोवती रांगोळी काढली तुम्ही तरी चालेल, पण माझ्या घरात माझा मुलगा ह्या गोष्टी करू देणार नाही म्हणून मी काही काढली नाही. तर आता ज्याचं औक्षण करून घेतो त्यांनी आवर्जून बहिणीच्या पाया पडावं. आता तुम्ही म्हणाल ताई मग भाऊ मोठा आहे, मोठ्या भावाने बहिणीच्या पाया पडावं का? तर ती मुलगी आपल्या घरातली लक्ष्मी असते, लक्षात घ्या. तर तिच्या पाया पडल्याने काही वाईट होणार नाही. बहिणी भाच्यांच्या पाया पडल्याने नेहमी चांगलंच होतं. तुमची भाची जरी आली तुम्हाला ओवाळायला, आवर्जून तिच्यासुद्धा तुम्ही पाया पडा. आता बहिणीने भावाला एक नारळ द्यायचं असतं, श्रीफळ, जे शुभतेचं प्रतीक आहे, मांगल्याचं प्रतीक आहे. नारळ आपल्या हिंदू धर्मामध्ये सगळ्यात जास्त शुभ आणि पवित्र मानलं जातं आणि त्याला कलावा बांधून आवर्जून बहिणीने भावाला हे नारळ द्यावं. या पद्धतीने आपल्याला आपल्या भावाचं औक्षण करायचं आहे. आता ताई आम्हाला भाऊ नाही तर आम्ही कोणाला राखी बांधावी? खरं तर रक्ताच्या नात्यापेक्षा मानलेली नातं खूप आधार आणि आपल्यासाठी मदतदार असतात. आपण आयुष्यामध्ये फक्त रक्ताचीच नाते निभावत नाही, असंख्य अशी मानलेली नाते असतात जे आपण आवर्जून निभावण्याचा प्रयत्न करत असतो. आणि आयुष्यात कधी ना कधी आपण कोणाला तरी भाऊ मानलेलं असतं आणि नसेल तर आपले महाराज आहेत की तेच आपले आई वडील, भाऊ, बंधू, सखा सर्व काही आपले महाराज आहे. तर नक्कीच तुम्हाला आपल्याला तर देव राखी बांधायचीच आहे, नो डाऊट, पण तरी सुद्धा भाऊ नसेल तर मानलेल्या भावाला राखी बांधावी. आणि का असं? बहीण पण तर बहिणीची रक्षा करते. नक्कीच तुम्हाला बहीण असेल तर बहिणीला राखी बांधावी आणि भाऊ जरी असेल तरी भावाला पण बांधा राखी आणि बहिणीला पण बांधा राखी. खरं तर रक्षाबंधन हा आपुलकीचा सण आहे, मायेचा आहे, प्रेमाचा आहे. कोणीही कोणावर डिपेंड नाही, ना भाऊ बहिणीवर आहे किंवा बहीण भावावर आहे. अगदी तुमची दुरावलेली नाते जरी असेल तरी स्वतःहून भावाने बहिणीला फोन करावा आणि तिला आपल्या घरी बोलवावं, बहिणीचा मान सन्मान करावा आणि बहिणीने पण सगळं काही विसरून फक्त भावाचं चांगलं व्हावं, भावाचं कल्याण व्हावं. आणि प्रत्येक बहिणीला वाटत असतं की माझ्या भावाला नोकरी लागावी, माझ्या भावाचं लग्न व्हावं, माझ्या भावाला चांगली बायको मिळावी. आपलं अख्खं आयुष्य तर आपल्या संसारात जातं, पण त्याच्यातले बराच पार्ट आपलं हेच असतं की माझ्या भावाचं चांगलं व्हावं, माझ्या बहिणीचं, माझ्या सासू सासऱ्यांचं, नंदांचं, प्रत्येकाची आपण काळजी करत असतो. आणि हा सुद्धा एक महत्वाचा भाग आहे की आपल्याला आपल्या भावासाठी सुद्धा परमेश्वराकडे प्रार्थना करायची असते की त्याचं सगळं चांगलं व्हावं. बघा आता काय असतं ना, यथाशक्ती आपण आपल्या बहिणीला द्यावं. मी बहिणीला पण सांगेल की भावाकडनं जे काही मिळेल ते प्रेमाने स्वीकारावं. ज्या पद्धतीने बहीण भावाला, आता मी तुम्हाला सांगते त्या नारळाचं काय करायचं, तर अर्थात ते दुसऱ्याच दिवशी भावाने ते नारळ फोडावं आणि स्वतः ग्रहण करावं. आता आजकाल असं होतं ना ताई, खूप नारळ झाले आहे ताई. आता मला 5 बहिणी आहे ताई, किंवा आम्ही 5 बहिणी आहोत आणि एकच भाऊ आहे, मग काय 5 नारळ द्यायचे का? खूप नारळ होतील. मग अशा वेळेस काय करावं, तर तुम्ही 1 नारळ दिलं तरी हरकत नाही. आणि बाकीच्या ज्या काही तुम्हाला इच्छा असेल तर मग आपण भावाला शर्ट घेतो. आता काय वस्तू आहे ज्या भावाला द्यायच्या नाही ते पण तुम्हाला सांगतो. तुम्ही परफ्यूम देऊ नका, तुम्ही रुमाल देऊ नका, धारदार वस्तू भावाला तुम्हाला द्यायची नाही आहे. बाकी तुम्ही काहीही भावाला देऊ शकता. फक्त नारळ जरी दिलं, ज्याला आपण श्रीफळ म्हणतो,
तरी सुद्धा हरकत नाही, कारण बहिणीकडनं येणाऱ्या ज्या काही सात्विक लहरी आहे ते नारळ आकृष्ट करण्याचं काम करत असतं, म्हणून एक तरी नारळ आपल्या भावाला आवर्जून द्यावं. नाही शक्य होत तर मग सगळ्यांनी मिळून ड्रेस घ्या, तुमची जी इच्छा जे तुम्हाला असेल ते तुम्ही देऊ शकता. आणि नाही दिलं तरी तो बिचारा भाऊ काही म्हणणार नाही. मी भावाला पण सांगेल की तो हा बहिणीचा मान आहे, ती तुमच्याकडनं कुठलीच अपेक्षा करणार नाही, पण तुमचं पण कर्तव्य आहे की काही ना काही फुल ना फुलाची पाकळीमध्ये साडी असो, ड्रेस असतो, यथाशक्ती ताट कधीही रिकामं जाऊ द्यायचं नाही, लक्षात घ्या. मग त्या ताटामध्ये 10 रुपया, 100 रुपये, 50 रुपये जे असेल तुमचं ते टाकावं. किंवा रक्षाबंधन आली आहे तर बहिणीला साडी घ्यावी, जे काही तुम्हाला करणं शक्य होईल ते तुम्ही करू शकता. हा सण आनंदाचा आहे. आता काय होतं ना, शनिवार आहे, तर मग ताई आमच्याकडे आपल्या भागात श्रावण शनिवार धरायची पण पद्धत आहे. मग काय करावं, मग ताई श्रावण सोमवार माहेरी सोडू शकतो का? होय, बिंदास तुम्ही माहेरी सोडू शकता, किंवा ताई माझ्या बहिणीच्या घरी सोडू शकता का? हरकत नाही. जेव्हा आपण भावाचं औक्षण करत असणार, त्याला गोडधोड काही देत असतो, तुम्ही साखर देऊ शकता, कुठली पण उपवासाची बर्फी तुम्ही त्याला खायला देऊ शकता, की जेणेकरून त्याचा पण उपवास मोडणार नाही. बहिणीच्या घरी उपवास सोडू का? सोडू शकता. भावाच्या घरी सोडू का? सोडू शकता. एका उपवासाचं फळ भावाला दिलं तर काही बिघडत नाही. आणि नक्कीच ह्या दिवशी आपल्याला भावासाठी काही महत्वाचे कार्य करायचे आहे, ते कुठले करायचे आहे ते पण आता मी लवकरच तुमच्यासोबत शेअर करेल. आजच्यासाठी फक्त इतकंच. माझ्या सगळ्या स्वामी भक्तांना रक्षाबंधनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. प्रत्येक भावाला दीर्घायुष्य प्राप्त हो, प्रत्येक भावाच्या आयुष्यात सुख समाधान मिळो, हीच महाराजांचरणी प्रार्थना करते. आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एक व्हिडिओ सोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.